नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या आवडीची आणि सर्वात जास्त खाल्ली जाणारी कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। यात मी ना खवा घालणार आहे, नाही कुठली क्रीम किंवा कंडेन्स मिल्क वापरणार आहे। फक्त दुधापासून आज मी ही कुल्फी बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की फक्त दुधापासून किती मलाईदार कुल्फी बनली आहे ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध घेतले। म्हशीच्या दुधाच्या ऐवजी तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी सुद्धा चालेल। फक्त दूध हे फुल क्रीम असायला पाहिजे। आता हे दूध आपल्याला छान उकळी येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे। इथे मी या दुधाला उकळी येण्याच्या अगोदरच हलवते, कारण काय होतं ना, कधी कधी हे दूध बुडाला चिकटतं आणि ते आपलं कुल्फी होईपर्यंत करपतं आणि तो करपलेला वास कुल्फीमध्ये उतरतो। त्यामुळे दुधाला छान उकळी येईपर्यंत हे दूध आपल्याला थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आली आहे। आता या दुधाला थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे हे खाली सेटल होईल। दूध उकळत असताना अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर दूध ओतू जाईल आणि नंतर वेगळाच पसारा आपल्याला आवरावा लागेल। आता या दुधाला अशा पद्धतीची उकळी आल्यानंतर याच पद्धतीने आपण अजून 7 ते 8 मिनिटं दूध आपण उकळून घेणार आहोत। या दुधाला उकळी येऊन 7 ते 8 मिनिटं झाली आहेत। तुम्ही पाहू शकता दूध सुद्धा घट्ट झाले। आता यामध्ये मी काजू आणि बदामाची पूड करून घेतली होती, ते इथे घालते आणि काजू बदामाची पूड घातल्याबरोबर लगेचच ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गाठी गुठळ्या होत नाहीत। हे काजू बदामाची पूड घातल्याने काय होतं ना, त्याची कुल्फीला रवा टेक्स्चर येतं ना, ते यामुळे येतं। आणि एखादा काजूचा किंवा बदामाचा तुकडा दाताखाली आला तर कुल्फी बरोबर तो खूप छान लागतो। आता हे दूध आपण 4 ते 5 मिनिटं उकळून घेणार आहोत। दूध उकळतंय तोपर्यंत दुसरीकडे मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेतले। हे 2 चमचे कॉर्नफ्लोअर आहे। यामुळे काय होतं ना, आपलं दूध जास्त लवकर घट्ट व्हायला मदत होते, जास्त वेळ खवा करत बसायची गरज नाही आहे। आता यामध्ये 2 चमचे थंड दूध घालायचं आहे। लक्षात ठेवा, थंड दूधच घालायचं आहे। आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता याची छान पेस्ट करून घेऊया। यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये, छान एकजीव करून घ्यायचं आहे। नाहीतर काय होतं, या ठिकाणी झालेल्या गुठळ्या दुधामध्ये फुटत नाहीत आणि त्या कुल्फीमध्ये तशाच राहतात आणि त्या अजिबात टेस्टला चांगल्या लागत नाहीत। त्यामुळे इथेच सर्व गुठळ्या तुम्ही फोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता याची छान पेस्ट बनली आहे। आता पाहूया आपण दूध आपलं कसं झालंय ते। तुम्ही पाहू शकता काजू बदामाची पूड टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हे दूध आणखी उकळले गेले। आता या ठिकाणी मी केसरच्या 7 ते 8 काड्या घालते। त्यानंतर चवीपुरती साखर घालायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे दूध आपल्याला आणखीन 7 ते 8 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत। आता मी या ठिकाणी केसर घातले, हे अगदी ऑप्शनल आहे, याच्यामुळे कलर छान येतो म्हणून मी घातले। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ते तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता। 4 ते 5 मिनिटं दूध उकळून झाले आणि थोडंसं दूध अजून घट्टसर वाटते। आता या ठिकाणी आपण इलायची पावडर घालणार आहोत। गॅस थोडासा कमी केलाय आणि त्यानंतर इलायची पावडर मी 1 चमचा घालते आणि परत एकदा हे 4 ते 5 मिनिटं दूध उकळून घ्यायचं आहे। चला तर मग 4-5 मिनिटं दूध उकळून झालं आहे। आता आपण या ठिकाणी कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट बनवली होती ती इथे घालणार आहोत। ही पेस्ट घातल्यानंतर लगेचच दूध हलवायला घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या बनतात। आणि हे दूध आता थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आलाय मी एकही मिनिटं दूध न हलवता सोडलेलं नाही आहे। हे दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर लगेचच हे दूध बुडाला चिकटलं जाईल। तुम्ही पाहू शकता आता हे दूध हलकंसं घट्टसर झाले। आता या ठिकाणी गॅस बंद करायचं आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड करायचं आहे। चला तर मग दूध हे पूर्णपणे थंड झाले। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी सुद्धा खूप घट्ट झाली आहे। अशाच पद्धतीचं आपलं हे दूध असायला पाहिजे। हे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे दुधाची कुल्फी बनवण्यासाठी।
तर आज मी या व्हिडिओमध्ये कुल्फी मोल्ड नसताना कुल्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 4 ग्लास घेतले आहेत। हे ग्लास आपण जे डेली यूजला चहा पितो ते वाले ग्लास आहेत। एकदम छोट्या साईजचे हे ग्लास आहेत। याच ग्लासमध्ये आता आपण ही कुल्फी भरून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे या ग्लासमध्ये किती कुल्फी भरायची तेवढी तुम्ही या ठिकाणी कुल्फी भरून घेऊ शकता। आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व ग्लास भरून घ्यायचे आहेत। जर समजा तुमच्याकडे या पद्धतीचे ग्लास सुद्धा अवेलेबल नसतील तर आपण जे प्लास्टिकचे ग्लास चहासाठी वापरतो त्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। चला तर मग चौथा ग्लास सुद्धा भरून झाला आहे। आता यावर मी फॉइल पेपर लावणार आहे। प्रत्येक ग्लासवर अशा पद्धतीने फॉइल पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे फॉइल पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॅरी बॅग सुद्धा लावू शकता। हे फॉइल पेपर लावण्याचं कारण म्हणजे या कुल्फीमध्ये अजिबात आईस तयार होत नाही। चला तर मग सर्व ग्लासला फॉइल पेपर लावून झाला आहे। आता यानंतर मी अशा पद्धतीच्या कुल्फीच्या काड्या घेतल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला रोवायच्या आहेत। त्यासाठी इथे मी कात्रीच्या मदतीने या फॉइल पेपरला थोडंसं छिद्र करते। अगदी हलक्या हाताने छिद्र करायचं आहे, नाहीतर फॉइल पेपर पूर्ण फाटला जाईल। आणि आता या छिद्रामध्ये आपल्याला ही काडी रोवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने काडी लावल्यामुळे काय होतं ना, आपली कुल्फी काढायला सोपी जाते। चला तर मग बाकीच्या ग्लासमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ही काड्या रोवून घेऊया। चला तर मग सर्व ग्लासमध्ये काड्या रोवून झाल्या आहेत। आता हे ग्लास आपण 12 तास, कमीत कमी 12 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। किंवा जर ही कुल्फी तुम्ही रात्री बनवली असेल तर रात्रीभर ही कुल्फी तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवावी लागेल। चला तर मग इथे मी जी काही कुल्फी उरलेली आहे त्यामुळे हे मी पॉप्सिकल स्टँड मी इथे भरून घेतले आहेत। हवं तर तुम्ही वाट्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता। या पद्धतीने याचे झाकण बंद करून हे सुद्धा आपल्याला ओव्हरनाईटसाठी किंवा 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। चला तर मग फ्रीजरमध्ये कुल्फी ठेवून 12 तास झाले आहेत। आता हे आपण फ्रीजरच्या बाहेर काढूया। तुम्ही पाहू शकता ही कुल्फी खूप थंडगार झाली आहे। आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, आपण जी ॲल्युमिनियमची फॉइल लावली होती ती काढून घ्यायची पहिल्यांदा। यामुळे काय होतं, याला थोडीशी बाहेरली हवा लागली जाईल आणि हे कुल्फी थोडीशी मेल्ट होईल। तुम्ही पाहू शकता कुल्फी खूप घट्ट झाली आहे। अशाच पद्धतीने सर्व ग्लासवरच्या फॉइल पेपर आपण काढून घेऊया। ही कुल्फी खूप घट्ट झाली आहे, ही अशी बाहेर येणार नाही। त्यामुळे मी इथे काय केलंय, एका बाउलमध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलंय। हे पाणी अजिबात जास्त गरम घ्यायचं नाही, हलकंसं कोमट असायला पाहिजे। आता हे कुल्फीचे ग्लास आपण या पाण्यामध्ये मोजून 30 सेकंद ठेवणार आहोत। मी परत एकदा सांगते, फक्त 30 मिनिटं ठेवायचे, याच्यावर अजिबात ठेवायचं नाही। नाहीतर काय होईल, आपली कुल्फी पूर्ण मेल्ट होईल आणि नाहीतर ते ग्लासमध्ये चिटकून राहील। चला तर मग 30 सेकंद झाले आहेत। आता हे आपण बाहेर काढूया आणि हा चौथा ग्लास सुद्धा मी थोडासा भिजवून ठेवणार आहे। चला तर मग 4 ग्लास पाण्यामध्ये बुडवून झाले आहेत। आता पॉप्सिकलचे स्टँड सुद्धा थोडा वेळ मी पाण्यात भिजवून घेते। रोज पॉप्सिकल मी पाण्यात बुडवणार नाही आहे, 1-2 तुम्हाला दाखवते, म्हणजे पॉप्सिकलमध्ये सुद्धा ही कुल्फी कशी बनते हे सुद्धा तुम्हाला कळेल। चला तर मग पाण्यात थोडासा वेळ ठेवल्यानंतर आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया। चला तर मग आता पहिली ग्लासमधली कुल्फी मी तुम्हाला काढून दाखवते। त्यासाठी पहिल्यांदा एका चाकूच्या मदतीने मी त्याच्या कडा सोडून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता हलकासा चाकू घातल्याबरोबर हे कडा सुटल्या गेल्यात। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ही कुल्फी सहज फिरत आहे आणि ही बघा कुल्फी किती छान उमटली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी गाड्यावर जशी कुल्फी मिळते तशीच कुल्फी इथे बनली आहे। आणि आपण जी काजू आणि बदामाची पूड टाकली होती त्यामुळे ही दाणेदार कुल्फी बनली आहे। बघा तुम्हाला दिसत असेल याचे दाणे किती छान दिसत आहेत ते। ग्लासमधल्या सर्व कुल्फी अशाच पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवणार आहे। हा तिसरा ग्लास आहे।
आणि ही सुद्धा किती परफेक्ट निघाले तुम्ही बघू शकता। आणि आता चौथ्या ग्लासमधली सुद्धा कुल्फी अशीच निघाली आहे, तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी मी काही पिस्ता कट करून घेतलेत, ते सजावट म्हणून यावर घालणार आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा स्किप सुद्धा करू शकता। आता तुम्हाला पॉप्सिकल मधली कुल्फी सुद्धा काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता अगदी सहज कुल्फी निघते। तुम्ही पाहू शकता खूप पांढरी शुभ्र आणि दाणेदार ही कुल्फी बनली आहे। चला तर मग अशा पद्धतीने कुल्फी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून सांगा। आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।